तुम्ही मंदिर उघडं केलं, काय चोरी झाली, काय निदर्शन झालं? आम्ही घरात आल्याबरोबर अगोदर आम्हाला आमच्या रामाच्या शेजारचं पाठीमागच्या वाड्याचा दरवाजा काढलेला असा दिसला आणि असा बाजूला लोटलेला दिसला. तर आम्ही पहिलं ते पाहिलं की दरवाजा असा का झाला हा, तर त्याची बाजूला लोटलेला हळूच पाहिलं ते वरून निघालेले. तेव्हाच आम्हाला शंका आली की दार हे कोणतरी आतमध्ये आलेच. वस्तू सगळ्या नाही, इकडे आधी तिकडे झाल्या. दरवाजा पाहिल्याबरोबर पहिलं आम्ही इकडे इकडे बघायला सुरुवात केली की बाबा कुठे काय झालं असेल, कुठे काय झालं असणे, तर काय काय शक्यता आहे. तर आम्ही आमचं मोठं आधी इकडे पाहिलं, आमचं संपूर्ण कपाट उघडं ठेवलेले, कपाटातले सगळे भांडे कुंडे गेले. त्याच्यानंतर आतमध्ये पाहिलं बाकीच्या सगळे डबे उघडे इकडे तिकडे टाकलेले आहेत, भांडी वगैरे. त्याच्यानंतर इथे आमचं पहिलं मोठं कपाट, हे छोटं लाकडी पेटी आहे जुन्या पद्धतीची, ती उघडून पाहिलं. त्याच्यातले सगळे मोठमोठे मोठी भांडी, चिक्कार मोठी भांडी गेली, मोठी पितळेची भांडी वगैरे त्यांनी नेली. नळ पण तोडला. त्याच्याच बाजूला आमचे 2 सिलेंडर आम्ही झाकून ठेवले होते, ते बघायचे फडके सगळे तिकडे पडलेले. 2 सिलेंडर आणि नवीन गॅसची शेगडी. त्याच्यावर एक नवीन गॅसची शेगडी होती, ती पण झाकून मी बॉक्स मधली पण काढलेली नव्हती, ती चेंज करायची म्हणून. तर ते पण गेले का मग? केवढ्याला मिळतात आपल्याला माहिती नाही बाजारात. एक गॅसचा सिलेंडर केवढ्याला मिळतो. अजून काय काय आम्ही सगळं आल्या निखिलला सांगितलं ना, तो आला तेव्हापासून अजून आम्हाला बघायला वेळच नाही. म्हणजे अजून काय काय गेलंय त्यांनी इकडे काढून पाहिलं, हे पीप वगैरे हे आम्ही खाली ठेवलेले नव्हते.